दरम्यान भारतीय जनता पक्षाने नवीन राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडीसाठी 20 जानेवारी 2026 ही तारीख निश्चित केली आहे। राष्ट्रीय निवडणूक अधिकारी के लक्ष्मण यांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार 19 जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल केले जातील। सूत्रांच्या माहितीनुसार विद्यमान कार्यकारी अध्यक्ष नितीन नवीन हे एकमेव उमेदवार राहून निर्विरोध निवडून येण्याची दाट शक्यता आहे। 20 जानेवारीला दिल्लीतील पक्ष मुख्यालयात पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली जाईल। त्यामुळे आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन होण्याची शक्यता आहे। ते एकुलते एक उमेदवार असून निर्विरोध निवडून येण्याची शक्यता आहे। तर 20 जानेवारीला नरेंद्र मोदी स्वतः त्यांची घोषणा करण्याची शक्यता आहे। भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून सध्या कार्यरत आहेत नितीन नवीन कोण आहेत याबद्दल आपण वाचतोय। बिहारमधील बांकीपूर मतदारसंघातून सलग 5 वेळा ते विधानसभा आमदार राहिलेत। बिहार सरकारमध्ये रस्ते बांधकाम, नगरविकास आणि गृहनिर्माण खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी काम केलंय। छत्तीसगड आणि सिक्कीम राज्याचे पक्षप्रभारी म्हणून संघटनात्मक बांधणीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे। तर भाजपच्या इतिहासातील सर्वात तरुण राष्ट्रीय अध्यक्ष ठरण्याची संधी त्यांना देण्यात येऊ शकते।